कुजून आला बाळ रामाचा पारी कुजून आला बाळ रामाचा पारी आन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी 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 हो हो नॉर्मली वासुदेव सगळ्यांना सकाळी सकाळी लवकर उठवायला येतो. हा जगातला पहिला वासुदेव रात्री 9:30 वाजता सगळ्यांना उठवायला आलाय. पण तो सगळ्यांना सांगायला आलाय की घेऊन आलाय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे सेंटर फ्रूट फू बाय फू टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच. फू बाय फू टोल फ्री कॉमेडी फू बाय फू हो. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि अश्विनी कास्तीकर मॅम. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या दोनही लाडक्या टीमसाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दैसर टोल नाका बँडसाठी. सगळ्यांचंच आयुष्यामध्ये स्वप्न असतं की एकदा तरी आपल्याला विमानात बसण्याची संधी मिळावी. पण सगळ्यांच्याच नशिबी ते असतं असंच नाही. म्हणूनच हे फार सिरियसली घेतलं एका मराठी माणसानं आणि सुरू केली आपली स्वतःची एअरलाईन्स. बघूयात ना आता याच्यामध्ये काय काय सोयी आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. पायलटची ऐका वाणी पायलटची ऐका वाणी किती कठीण हे काम. लवकर उडव विमान वेड्या लवकर उडव विमान लवकर उडव विमान वेड्या लवकर उडव विमान लवकर उडव विमान वेड्या लवकर उडव विमान हो. अरे बस कर ना, किती गाणं म्हणता. लोक आम्हाला म्हणते तुम्ही गाण्याच्या शेवटी स्किट कामन करता बा. आता लक्ष द्या, नवीन केलाय आज. लेडीज अँड जेंटलमॅन, अटेन्शन प्लीज. फ्लाईट नंबर राहू द्या. पुणे कुरुंदवाड वायाची पुणे कुरुंदवाड वायाची विमान क्रमांक 5758 धावपट्टी क्रमांक 59 वरून 60 मिनिटात सुटेल. पुणे कुरुंदवाड वायाची संबंधित 61 प्रवाशांनी ताबडतोब बसून घ्यावे. पुणे बोला पुणे कुरुंदवाड वायाची सफाई कामगार शिलाबाई सफाई कामगार शिलाबाई जेथे असतील तेथून त्यांनी धावपट्टी क्रमांक 59 वर पोहोचा. एका लहान मुलांनी शी केली ताबडतोब धुवून घ्या. नाही का ते एखादं विमान घसरून पडाल. बोला पुणे कुरुंदवाड व्हायाची नाही पटकन उडेल ना विमान. पुणे कुरुंदवाड व्हायाची. पायलट शंकर उंडणगावकर त्यांनी संडासाजवळ आपलं विमान लावलंय ते जरा साईडला करून घ्या. पायलट शंकर उंडणगावकर संडासाजवळचं विमान थोडं साईडला घ्या. मागचे विमान खोळंबलेत त्यांना साईड करून द्या. पायलट शंकर उंडणगावकर. बोला पुणे कुरुंदवाड व्हायाची. बोला पुणे कुरुंदवाड व्हायाची. पुणे कुरुंदवाड वायाची. दे नाही तुझे काम काय आहे. बोलचाल पटकन बोल. कुठे जायचं आहे. दैसर चेक नका. 60 रुपये पडतील. नाही मीटरने तर 40 रुपये होतात. मग मीटरवर बसून जा ना. विमानात कायले बसत. कधीतरी प्रेमानं बोला ना. तू काय बायको आहे माई. बायकोचं नाव घेऊ नका. मग तू घे. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी त्यावर ठेवली भांग. पिंकीचं नाव घेतो तुझ्या नानाची टांग. याच्यात नेमकं तुझ्या बायकोचं नाव कोणचं आहे. सोनं आहे, चांदी आहे, ताट आहे, नाना आहे का त्याची टांग आहे. वाटी वाटी. बायकोचं नाव वाटी, लेकराचं नाव काय का ठेवशील मग. गिलास आणि चमचे. सर काय. आय एम मिस्टर सागर कारंडे येस. युअर को पायलट. ओ सागर कारंडे म्हणजे ज्युनियर आहेस. सर माझी लहानपणापासूनची इच्छा होती सर काय रे की मी लेकरा? पायलट व्हावं. माझ्या वडिलांना पण आवडतं पायलट व्हायला पण संध्याकाळी 6 नंतर. शाबास शाबास. इथं कावले आला मुट्टू तू. सर कंपनीनं मला तुमच्याकडे पाठवले तुमच्या सोबत जायला सांगितलंय. आता कंपनी मला सांग तुला हनीमूनले पाठवीन. तू येशील का. कामाचं बोल. नाही सर मला तुमच्या सोबत विमान उडवायचंय. ते काही पतंग आहे सोबत उडवाले. सर याच्या आधी कधी विमानात बसला तरी होता का बे. 2दा बसलोय सर. कुठं काळूबाईच्या जत्रेत.
सर माझी इच्छा आहे सर विमान उडवायचं. आता माझी इच्छा आहे फुबाईफूचा जज व्हायची, पण ते करणार आहेत का मला? ए लेकरा, ए लेकरा रडू नको. देवी तुम्ही असं घालून पाडून मला नाही, देवीसाठी. ए लेकरा रडू नको. बोलायचं मी काय करायचं? अभ्यासावर लक्ष दे, अभ्यासावर लक्ष दे. हे बघ तो कस्टमर आला, कस्टमर आला. हँडल कर कस्टमर आला. Okay, where is my seat? जाती त्या टॉयलेटच्या बाजूला बस जा ना तिकडे. अरे कस्टमरशी प्रेमानं वागलो. शिकून घे. त्यांना सांगितलं ना जाना तिकडे, आता तरी उभे आहे इकडे. कस्टमरशी प्रेमानं बोल. सर काय कस्टमर अयो काय बार आहे का? बार असू दे नाही तर विमान असू दे, दोन्ही ठिकाणी माणसं हवेतच राहते. हो शिकून घे अभ्यासाकडे लक्ष दे. सर तुमची खुर्ची आहे, माझी खुर्ची कुठे आहे? ते सलून मध्ये पाठवले. मग मी काय करू? बस भादरत. बाहेर बघत राहा. मी आता विमान रिवर्सला घेणार आहे का नाही, तर बाहेर बघत राहा. अभ्यासावर लक्ष दे. इकडे नाही, हे बघ लक्ष घे. अयो काय बसचं स्टेरिंग? मग आधी मी एसटी ड्रायव्हर होतो की नाही, नंतर मेहनतीनं मी पायलट झालो. हे स्वतः बनवलेलं आहे मी. अरे आधुनिक काळाचं मॉडेल आहे हे आधुनिक काय होय? अरे मग काय तर रस्त्यावर केवढी गर्दी होते, काही दिवसांनी हवेत गर्दी होणार आहे. मग ऐका बटनानं कंट्रोल थोडी होणार आहे काय, आता पॉवरफुल स्टेरिंग पाहिजे. ए बट्टे हट रे तिकडे, चल, बाजूला जा तिकडे. मग आता लक्ष दे. हे बाय लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. आता मी विमान मागे घेतो. पाहून घे. मागं पाय लागते का? पाय लागते का रे? नाही लागते का? नाही लागते का? नाही आता लागले. लागेपर्यंत पाहायला सांगितलं होतं का? आता लागलंय करून राहिला. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? म्हणलं किती वेळ किती वेळ आवाज आला नाही का तुम्हाला? आता विमान लागलं ना, शेपूट तुटलं ना, त्याचं वेल्डिंग साठी पाठवावं लागणार आहे ना ते. ए, बाबू निघा दादा पटकन. हो चाल अनाउन्समेंट करून टाक. एअर हॉस्टेसला सांगा ना. ते गेलेले का माहेरी? काय केलं सर? काय केलं? बायको आहे माई, भांडण झालं, माहेरी गेली. काय केलंय सर? येते ना, पाठ आहे ना तुला? हा, पाठ आहे. चल पटकन ताबडतोब करून टाक. हे बघा, 2 द्वार आगे आहेत, 2 द्वार पीछे है, आणि आपातकाल में लगने वाले सब सामग्री सीट के नीचे है. फालतू काय सांगू नको. शिटकिनीचे फिचे काही नाही आहे, ते सगळं आपापल्या घरून आणायचं आहे. एवढं बजेट आहे का इकडे? पांचट शब्दात नेहमी काऊन अनाउन्समेंट करते? अनाउन्समेंट कशी कडक पाहिजे, कडक एकदम. एक मिनिट लक्ष द्या. असे का असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमी पडलेले असतात. आमच्याकडे पुस्तक आहे असे का, म्हणजे बेलाला पाणी 3च का, 18 दिवस 7च का, साप खरंच डोलतो का, स्वप्नील खरंच हसतो का, असे 100हून अधिक प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. आमच्याकडे आणखी एक पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू लर्न इंग्लिश. इंग्लिश कसे शिका, इंग्लिश कसे वाचा, इंग्लिश कसे बोला. या पुस्तकामध्ये 1 ते 1000 पर्यंत कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत, जे आपल्या लहानपणीच्या सहजमध्ये लक्षात राहू शकतात. जसे मदर माता, फादर पिता, रिलेशन माने रिश्ता नाता, माउंटन है पर्वत, डच है खाई, सिस्टर है बहन, ब्रदर है भाई, अशाप्रमाणे कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत. या पुस्तकाची किंमत मार्केटला 25 रुपये आहे, पण कन्सेशन रेट मध्ये 4 पुस्तकं आम्ही केवळ 100 रुपयाला देत आहोत. त्याला घ्यायचे असेल त्यांनी घ्या. बघायचे पैसे पडणार नाहीत, पडले तर आम्ही लगेच उचलू. कुठं भरकटताय तुम्ही? एक मिनिट चला ना लवकर. इथं सीटला बेल्ट नाही, काय नाही, काय अरे चालेल? तू गुपचूप बसणार रे, गुपचूप बसणार. हे तर देऊ कमी आला स्टेअरिंग म्हणू का फेकून? चल घे, स्टार्टर मार, चल पटकन. चालते का? चल. सर काय झालं बे? सर ती चावी अडकली. कुठची लावली? अबे फेटाळा ते माझ्या घराच्या बी आहे ना. ते काय लावली त्याला देऊ? पागल आहे का बे? मग थांबा, काढतो मी. कार तर निघणार आहे का ते? वायर ओढ, चल वायर चल तुकडे. ओढ तुकडे ओढली. आणि इकडे काय करताय? डायरेक्ट करतो. शाबास. उडले बाबा. उडणार हे आता, म्हणजे उडण आता हे कॉंग्रॅच्युलेशन. का सर? पहिल्यांदा उडालं नाही विमान, आतापर्यंत बाहेर उडत चालत होतं. आता तरी एसी ऑन करा ना. काय एसी नाही, काय आता उडालं ना आता.
खिडक्या उघडणं देऊ का एक मारू काय भोपू फेकून मारू घरी लगायच्या फॅन नाहीये चालला एसी पाहिजे दिले चल हा बेट लावला बेल्ट नाही कुठलं लावू बेट नाही तर मग सीट तो कमरेचा बेट लाव ना तिकडे हा नखरे पाहा त्याचे केवढे लेखाचे शनी सिंगापूरला जायची अवकात नाहीये तिची त्याला आपण सिंगापूरला नेऊन राहिलो ती 450 रुपयात सीट बेल्ट पाहिजे जीन्स पॅन्ट पाहिजे तुला देऊ का तुला एक मध्ये 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 बोललो को नाही सर हे घे मी जरा बायकोला फोन करतो पकड सर हे तर माझ्या हातात ते एवढा काय घाबरवून राहिला बे ब्लूटूथवर लावला ना स्टेरिंग लक्षात ठेव तू जर का आता आली नाही ना तर विमान आताच्या खाली पाडेन मी तुम्ही लवकर या घरी बघा घाबरवून काय राहिला पकडा मला नाही काय नाही होत ना रे घाबरवू नको ना ती नेहमीची नाटक आहे तिचे बाकी राहिले का अनाउन्समेंट हा सर काय? सर बाहेरचं तापमान सांगितलंच नाही अजून तर त्याले कुठं पापड आणि मिरच्या वाळू घालायच्या आहेत काही सांगता चला मस्त झालं का नाही विमान आपलं सर पाऊस पडतोय पाऊस वायपर लावा की वायपर वायपर नसते ना बे जरासं बाहेर निघायचं असं खाचा कोण काच पुसून घ्यायचा झाला विमानाला वायपर असते का भैताडा काय झालं तो काय प्रॉब्लेम आहे रे तुझा गळायला लागले म्हणून म्हणलं त्याला एक काम कर हे छत्री दे आणि हे बाल्टी दे चल बालदी कशाला अबे टॉयलेट मध्ये पाणी नाही तेवढंच काम पडेल ना आपल्याला काय झालं? ते जाऊ दे माग पण फडफडायला लागलेत पहिल्यांदा उडाला ना बे ते म्हणून फडफडून आलं पहिल्यांदा तो कोंबडीचं पिलू उडाला का फडफड करते सर विमानात व्हायबल होत आहे ना सर आता हवेत आहे ना बे डोक्यात हवा गेली की माणसं बी व्हायबल होतात तिथं विमान आहे अरे कोण आहे? पाहिलं नाही. ही कसली बटणं आहेत आवडली ना तुले मग कोटाची बटणं आहेत ते कोट्याची बटणं इथं कशाला लावली लग्नाचा कोट आहे ना पागल 5,000 रुपये देऊन शिलाई होता येडा आहेस का तू कोट फाटला पण बटणं बाय कशी टकाटक आहे हो सर आता आपण डाऊन टू अर्थ चाललोय मग चांगला आहे ना मोठ्या माणसाची लक्षण आहेत ते आता खाली पडतोय आपण हे सगळे त्या न्यूटन मुळे त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला म्हणून आपण खाली पडू येडा आहेस तू येडा मी जातो बाबा वर तिकडे तू मला उल्लू बनवता को पायलट हा कसा त्याला पाडून ए किधर अबे ओ माय पॅराशूट घेऊन उतरला का तू पागल थांब अबे कुठे गेला माय पॅराशूट कुठे गेला थांब हो काय रे बा? माझं काय तुला हे विमान दिवाळी गिफ्ट जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी बघूयात कसं वाटलं हे विमान आणि हे स्किट आपल्या परीक्षकांना स्वप्नील सर माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही दोघांनी ठरवलंय की कोणतंही क्षेत्र खराब करायचं बाकी ठेवायचं नाही प्रत्येक क्षेत्र खराब करायचं डॉक्टर झाले वकील झाले आता पायलटच्या नावाला काळीमा लावला तुम्ही आणि भल्या भल्या पायलट्सना आणि को पायलट्सना हे करायला जमत नाही भल्या भल्या एअरलाईन्सना हे जमत नाही पण या फूबाईफूच्या क्रिएटिव्ह एअरलाईन्सने या 2 पायलटना हाताशी घेऊन मला असं वाटतं की या विमानाचा परफेक्ट टेक ऑफ पण केला आणि फॅन्टॅस्टिकली स्मूथ लँडिंग पण केलं क्या बात आहे बोथ अश्विनी मॅम मला खूप आवडला खूप चांगला परफॉर्मन्स होता आणि मला तुमच्या दोघांच्याकडे बघून ते स्ट्रेट फेस ब्रिटिश कॉमेडीचा एक जो पॅटर्न असतो तो मला खूप वाटतो भारत एस्पेशली तुमच्याकडे आणि सागर तुम्हाला पुरेपूर त्याची साथ देतात त्याच्यामुळे एक खूप फ्रेश एक विनोदाचा आपल्याला एक प्रकार बघायला मिळतो या इथे तुमच्या दोघांच्या मार्फत त्यामुळे थँक्यू सो मच फॉर अ ग्रेट कॉमेडी थँक्यू आणि आता बघूयात की किती टोल मिळतात आपल्याला स्वप्नील सर किती गुण 10 आणि अश्विन मॅम 10 हो 20 पैकी 20 मी आज पेरू आणलेत Oh, thank विमान you. प्रवासामध्ये बाकी काही नाही मिळणार निदान पेरू तरी खात जा महानगरपालिकेची आठवण आपल्याला 2च वेळेला येते एक तर रस्त्यातले खड्डे बघून आणि दुसरी म्हणजे कुठल्या तरी योजनेचा फायदा मिळणार असेल तर अशाच एका आगळ्या वेगळ्या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो एक माणूस बघूयात त्याच्यासाठी त्यानं काय केलंय जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम सेंचुरी मारून उंदरांची फुशारक्या मारी सेंचुरी मारून उंदरांची फुशारक्या मारी आन विकत घेत का कोणी उंदीर लय लय भारी विकत घेत का कोणी उंदीर हाय ते भारी हो
तुम्हीच बोला ना असं असं इथं बसा म्हणून बसलो. बॉक्स ठेवा. अच्छा अच्छा. हे बघा मॅडम, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले. का? बार बार दिन ये गाए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे. तुम्हाला कसं कळलं आज माझा वाढदिवस आहे? मला सगळं माहिती आहे तुमचा वाढदिवस आहे म्हणून गिफ्ट आणले. थँक्यू. काय आहे? उंदीर येत. अहो दिवाळी आली तोंडावर, मिठाईचा बॉक्स आणायचा, उंदीर कसले आणलात? ये उंदरों की बात है, हा? ये उन दिनों की बात है. घने जंगलों से चला जा रहा मैं गट्टा हुआ. जा रहा था? नहीं आ रहा था. आ रहा था? नहीं जा रहा था. अहो काय चाललंय? पालिकेचं ऑफिस आहे. अरे हा, तुम्ही पालिका ऑफिसर नाही का? मग माझा नवरा तहसीलदार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे ऍड मध्ये काम करतात. वा 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 वा. नाही मी काय म्हणतो, माझा मित्र काय म्हणला, इथं मेलेला उंदीर आणला ना का पैसे मिळतात, म्हणून मी इथं उंदीर घेऊन आलो. 100 उंदीर आहेत. हा, आता बघा 5 रुपयाला एक म्हणजे 100 उंदीरांचे किती? करा ना हिशोब. 100 5 रुपयाला 5चा पाडा कोणाला येतो? 5 एके 5, 5 जुने 18. नाही नाही 18. मला ना 5चा पाडा येत नाही, त्याची चाल येते बाई. अच्छा. चाल हा, कशी? 5 एके 5, 5 जुने टोटा, 5 त्रिक टोटा, 5 चोक टोटा, 5चा 5चा. पत्ता पत्ता असे एक देईल ना. अभ्यास नाही केला, शाळेत नाही गेला, हे काय आहे? हा? नाही नाही, मग तुम्ही ते थर्मामीटरवर बघा ना करून. कच्चं आहे ना गणित बाई. कॅल्क्युलेटर म्हणतात त्याला. अच्छा अच्छा अच्छा, करा करा ना मग ते काय ते हा. बघा ना किती होतात ते. एक उंदीर कसा? 5 रुपये. किती आणले? 100. एक उंदीर 5 रुपये 100, 500. मग द्या द्या. द्या पैसे. मी का तुम्हाला पैसे द्यायचे? तुम्हाला नाही पैसे मिळणार. अरे मग कोणाला मिळणार? त्या उंदराच्या बायकोला. तुम्ही काय लाईफ इन्शुरन्स चालवता का? अहो तसं नाही. शासन आहे ना, एक माणूस असं नेमतो, म्हणजे तो उंदरांना मारतो आणि त्याला पैसे द्यायचे. नाही नाही, ते काय मला माहित नाही, तुम्ही मला पैसे द्या. अहो, मी असं उंदर. कसं प्रत्येक वेळी कोणी येईल असं हे घे उंदराने पैसे हे द्या. बघा, हा असं नाही का? माझ्यावर अन्याय आहे. मला याचं उत्तर मिळालं पाहिजे. अन्याय मी हा मरण उपोषण करीन. अहो हे काय चाललेलं आहे प्रत्येक वेळी? अहो पालिकेचं ऑफिस आहे, जरा हे घे, पाणी घे, पाणी घे. पाणी का? ही काय पाणी प्यायची वेळ आहे का? नाहीतर काय? हो तुम्ही पण. नाही नाही. नाही नाही, मला काय माहिती नाही, नाही, हे नाही. बघा मी काय सांगते ते समजून घ्या. काय समजून घ्यायचं? हे बघा पोलीस आहे ना, पोलीस ते हा. चोराला पकडतात. हा, हा, पोलिसांना काय मिळतं? मला काय माहिती काय मिळतं पोलिसांना? अहो असं काय करता? अहो पोलिसांना मेडल मिळतं, मेडल. त्यानं काय पोट भरतं का त्यांचं? नाही पण ऐका ना, माझ्या भावना समजून घ्या तुम्ही. हे बघा, समजा जर पब्लिक चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतं, तेव्हा पब्लिकला मेडल मिळतं का? नाही ना, कारण पब्लिकची ती हौस असते. अरे पण माझी कुठे हौस आहे उंदीर पकडायची? अहो असं काय करता तुम्ही? मग कशाला तुम्ही उंदीर पकडले? अरे मला पैसे पाहिजेत म्हणून पकडले. अहो तुमची काही खानदानी दुश्मनी होती का? अरे कसली खानदानी दुश्मनी बाई? नाही म्हणजे तसं नाही, कदाचित तुमच्या आजोबांना रात्री असं कुरतडलं असेल रात्री, तर तुम्हाला राग आला असेल उंदरांचा, असं काही? अहो तो काही उंदरा कोंडा आहे का? काय त्यांना कोंडा आहे का आजोबांना खायला? तुम्हाला सांगू का, उंदराला ना अक्कलच नाही, नसते. अक्कल असते उंदरा. नाही हो. सांगताय ना? असू दे ना, बरं वाटतंय. काय काय बरं काय वाटतंय? हा? सांगतो काय तुम्हाला गोष्ट सांगतो. काय झालं, माझ्या बाजूला एक म्हातार राहतं, हा. फार कंजूस म्हातार. हा. त्याच्या घरात झाली उंदर. ती उंदर पकडायला त्यांनी मागवला पिंजरा. हा. त्या पिंजऱ्यात काय केलं माहिती का? भजीचं चित्र असतं ना ते लावलं. आता तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं? नाही नाही. बरं तुम्ही मराठी चित्रपट बघता? हो. पिंजरा. अच्छा जुना. हा माहिती आहे ना. हा, आता समजा तो उंदीर आहे ना, तो हा. मास्तर आहे. हा, अच्छा. आणि हे चित्र आहे ना भजीचं, हा. ती संध्या आहे संध्या. बरं. आता ही संध्या त्या मास्तराला पिंजऱ्यात बोलवती. हा. तर ती काय म्हणती? काय? ओहो ए, जॉनीच्या आगीची मशाल हाती आले मी आमच्या भयाने. अवदसा ही बाई काय तर काय करते?
मी काय सांगा आजच्या तर ते चित्र असतं ना भजीचं हा. तर त्या दुसऱ्या दिवशी तो म्हातारा त्यात काय बघतो उंदीर. नाही उंदीर येतो तो चित्र बघतो आणि स्वतःच चित्र काढून तो निघून जातो. उगाच पकवू नका. हा जोक होता, हा मला माहित होता. अहो मी खरं सांगतो माझ्या शेजारी घडलेली घटना आहे ती बाई. हा आता मित्रांना सांगताना त्याचा जोक झाला असेल. मी असे बरेच अटेम्प्ट केले. आता तुम्हाला सांग गणपती दूध पितोय माहिती हो म्हणजे काय, मी जाऊन दर्शन घेतलं होतं ना. ती अफवा होती. काय ती मी पसरवली होती. काय सांगताय? हा म्हणजे जोक पसरवणं अफवा पसरवणं अशी ईश्वराने काही माणसं तयार केली. हे फार मोठे कार्य आहे. फार मोठे काय. का केलं ते? काय का केलं ते हत्याकांड? काहीतरी काय बोलतात हत्याकांड. अहो मी उंदीर मारण्यात मला पैसे पाहिजे म्हणून. अहो पैसे कमवण्यासाठी जर उंदीर मारले असते ना तर मांजर, बोका, साप आतापर्यंत करोडपती झाले असते. अहो तुम्हाला माहितीये का मी किती त्रास सहन केला हे करण्यासाठी. एका उंदराला मारताना त्या उंदराच्या पिल्लाने मला बघितलं आता बोला. मग काय झालं? मग काय झालं काय उद्या मोठ्या झाल्यावर त्यांनी बदला घेतला मग. अहो उंदीर बदला नाही घेत, नागिण घेते, नागिण. असं कुठं लिहिलंय का नागिन घेते उंदीर बदला घेत नाही असं लिहिलंय. अहो तुम्हाला कळत नाहीये हो. हे बघा तुम्ही ना खरं तर उंदीर मारायच्या आधी माझ्याकडे यायला हवं होतं. हा मी लढायला चाललोय मला आशीर्वाद दे मी चाललोय असं असं म्हणताय का तुम्ही. तसं नाही हो, म्हणजे तुम्ही मला सांगायला पाहिजे, शासनाला सांगायला हवं हे बघ की मी मला उंदीर मारतो. मला मित्र बोलला इथं पैसे मिळतात तिथे यायचं बघा, बस तुम्ही उंदीर माझा वेळ वाया अरे घालवता. माल देखो ना माल. आप वो बात करो ना टेक्सचर देखो ना माल का कितना अच्छा है. मैं क्या मन से बोल रहा हूँ क्या अब रोज का इसलिए मैं आपको बेच रहा हूँ ना. देख ज्यादा से ज्यादा मैं तेरे को 100 रुपये दूं. अरे नहीं यार नाही 100च्या वरती दो- शक्य 200 200 तो चाहिए. 100 अरे सब मत जाऊ दे, मरू दे, मला नको. नहीं लो लो हाँ. लो जान दे बोनी का टाइम है क्या बोल क्या बोले क्या बोले. आता शासनाकडनं याचे 500 रुपये उकळते. आई, शपथ 100. ए! क्या इकडे! क्या हुआ हे काय आहे? ये उंदीर है. एकच आत्ताच म्हणालास ना 100 उंदीर मारले म्हणून. हाँ ना ये थिएटर के बाहर मारा उसको मैं बहुत फिल्मी उंदीर है. मेरे को बोल रहा था हिम्मत है तो सामने आ मैं 100 के बराबर हूँ. बघूयात कसं वाटलं हे स्किट आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होता. उंदीर मारणे आणि त्यावर तुम्ही स्किट सादर केलं. फार मजा आली. तुमच्या दोघांचं टायमिंग, तुमच्या दोघांची ईज कॉमेडी करताना या मंचावरची आणि या मंचावरचा सराव हे प्रत्येक एपिसोडला बेटर होत जात आहे आणि तो अत्यंत चांगला साईन आहे या मंचासाठी आणि तुमच्या दोघांसाठी. आणि भाऊ यू आर अ डार्लिंग. गॉड ब्लेस यू. अश्विन मॅम. भाऊ आणि सुप्रिया फेमस जोडी. तुमच्या दोघांची केमिस्ट्री, तुमचं टायमिंग, एव्हरीथिंग तुम्हाला सवय झाली एकमेकांची. त्याच्यामुळे झोपेतनं उठून सुद्धा काही तुम्हाला स्किट दिलं तर ते टायमिंग परफेक्ट जुळून येतं. त्याच्यामुळे त्यासाठी काही खास एफर्ट्स करण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे टायमिंग वॉज परफेक्ट, एनर्जी ब्रिलियंट. थँक्यू सो मच. बघूयात मग आता किती टोल मिळतात आपल्या या ऍक्ट साठी. स्वप्नील सर किती गुण? 9. आणि अश्विनी मॅम 9. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. हा पोपट आता होणार आहे टीव्ही स्टार, टीव्ही स्टार, टीव्ही स्टार, टीव्ही स्टार. स्वप्नील सर, अश्विनी मॅम नमस्कार. मी आज खूप खुश आहे हे तुम्हाला दिसत असेलच. याचं कारण असं आहे की पोपट पंची हे सदर सुपर हिट झालंय. अलीकडे मला कार्यक्रमांच्या सुपऱ्या पण येऊ लागल्यात सेलिब्रिटी सारख्या. परवा दिवशी एका गाण्याच्या कार्यक्रमाला मी आणि एक कोकिळा असे दोघे गायक होते. वा. आणि माधवी जुवेकर सुद्धा होत्या तंबोरा म्हणून. तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलंय. तंबोऱ्यावरती माधवी जुवेकर होत्या असं मी म्हटलं. ते फार महत्वाचं नाही. मी ह्या टोलवरती आहे आणि आता सेलिब्रिटी याचा फायदा मी घेणार आहे. दुप्पट टोल वसुली. येऊ दे कोणीतरी टोलवर आता बघतोच. मेरी बेरी के बेर मत तोडो, मेरी बेरी के बेर मत तोडो, कोई काटा, कोई काटा. मेरी बेरी के बेर मत तोडो, मेरी बेरी के बेर
बाई काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंद राहू द्या हो. आजी 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 हा. एवढा वरचा सा नका लावू जवळ स्वर्गाला हात लावून आला होता आता तुम्ही हो हा अगं बाई जरा समोर लक्ष द्या समोर काय पडाल बिडाल घसरून हो. टोल आहे हा टोल वसुली करणार आहे मी टोल द्या अगं बाई हिरव्या रंगाचा जटायू किती छान वा, वा, वा. हा खूप अपमान आहे असं नाही तुम्हाला वाटत हा? मी जटायू नाही अजून एक गेस करा ओळखलं हा. तू आहे मू पक्षी हिरवा इमू पक्षी हा? असे इमोशनल विनोद इथं करायचे नाहीत बरं काळजी मी इमू सुद्धा नाही जटायू सुद्धा नाहीये हा, आता जर का म्हणालास ना मी पोपट वगैरे आहे ते मुस्कट फोडेन कोण आहेस ते सांग आधी बोलू की आधी मुस्काट फोडणार आहे का कारण मी पोपटच आहे थट मेल्या नाही ते महत्वाचं नाहीये टोल वसुली महत्वाची आहे टोल काढा अगं बाई अरे स्वप्नील राजकीय पक्ष टोल वसूल करतात हे ऐकलं होतं पण आता पक्षी सुद्धा टोल वसूल करणार धन्य आहे बाबा हम्म. ते धन्य आहे बाबा आणि स्वप्नील जोशी तुम्ही ते काय करायचं ते करा मला टोल द्या नाही रे माझ्याकडे काही सुद्धा नाहीये. माझ्याकडे काही सुद्धा नाहीये प्रत्येक जण टोलवरती आल्यावरती असाच टोलवा टोलवी करतो माझ्याशी हो. मला टोल पाहिजे काय देताय बोला टेन्शन देऊ हा ते मुबलक आहे माझ्याकडे ते तर सगळ्यांकडेच मुबलक आहे हो म्हणून तर हा कार्यक्रम आम्ही सुरू केला की नाही आजी हो का मला काहीतरी आवडेल अशी गोष्ट द्या जी मौल्यवान असेल मौल्यवान हा, हा, आहे, आहे. माझ्याकडे 3 गोष्टी मौल्यवान आहेत कोणत्या हो एक बीपी एक दमा आणि एक डायबिटीस बोल बोल काय पाहिजे तुला तू चॉईस कर घे आता हे तिन्ही मला आपोआप होईल आजी हा? मला उपयोगी पडेल असं काहीतरी द्या ना अरे मग कोंबडी आहे माझ्याकडे तिच्याशी तुझं लगीन लावून देऊ का हा? हा? कोंबडीशी पोपटाचं लग्न हो. कसं दिसेल ते हं? मग होणाऱ्या पिल्लांना काय म्हणायचं काय? कोंबडी की पोपट का कोंबोकट की आजीनं कशाचंही लग्न कशाशी लावू शकते त्यापेक्षा एक काम करा मला खायचं काहीतरी द्या लगेच सोडतो खायचं अरे मग एवढंच आहे ना मग तू चल की माझ्या घरी चल तिकडे खूप झाडं आहेत चिक्कूची पेरूची डाळिंबाची फणसाची सगळी खूप झाडं आहेत खूप झाड हो मग पक्षी जाम त्रास देत असतील ना तुम्हाला नाही रे नाही देत त्यांनी त्रास द्यावा म्हणून तर लावलेत ती झाडं म्हणजे त्यांचं काहीतरी वेगळंच आहे ना माणूस त्रास होतो म्हणून झाडं लावत नाही तुम्ही त्रास व्हावा म्हणून कशी काय लावलीत झाडं अरे या वयात ज्यांनी गोड त्रास द्यावा ती माझी नातवंड मुलं ती तर कधी सोडून गेलीत रे माझ्या मायेच्या पिंजऱ्यामध्ये किती दिवस अडकून ठेवणार मी त्यांना गेली उडून कोण कोण असतं घरी मी असते झाडं असतात आणि मोठा एकांत असतो नाही आता तर म्हणालात ना की नातू आहे म्हणून गोड केवढा आहे तो अरे म्हणजे आहे रे पण केवढा आहे ते नाही ना माहिती मला पण तुझ्यासारखा असणार बरं का बडबड बडबड करणारा नक्की नाही मला अजूनही काही क्लिअर होत नाहीये की नातू आहे पण माहिती नाही ही तुमची फॅमिली असते कुठे नक्की अरे अमेरिकेत असते ना हो माझा नातू माझी मुलं माझ्या सुना हो IT मध्ये आहे बरं का माझा मुलगा IT मध्ये आहे हो. माझी खूप काळजी घेतात अरे न चुकता दरवर्षी दिवाळीला फोन करतात आणि एवढी मोठी फराळांची यादी देतात बरं का मग त्यावरून मी अंदाज करते ना की ते कसे असतील कसे दिसत असतील कसे राहत असतील नाही पण आजी मला कळत नाही ते तुम्हाला भेटायला येत नाहीत कधीच अरे नाही रे अहो, वेळ मग ही- नाही होत त्यांना चूक आहे आजी ही अरे नाही 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 चूक नाही रे चूक नाहीये त्यांची चूक नाहीये चूक माझीच आहे म्हणजे तुला सांगते अरे लहानपणी ना ह्या मुलांना भूगोल शिकवण्यासाठी मी असा पृथ्वीचा गोल विकत आणला होता आणि त्यांना सगळं शिकवलं बरं का हा सगळे देश दाखवले हे बघ ही अमेरिका ही रशिया हे इंग्लंड हे आता मी जपान हा नेपाळ ना चल रे मेले हे तर चीन आहे असं आहे का? दोन्ही सेम आहे हो रे हो सगळे देश दाखवले रे पण फक्त भारत देश दाखवायचाच विसरले तो दाखवला असताना तर
अधनमधन कधीतरी आले असते कदाचित. चल बाबा, अरे तुझ्याशी बोलत काय बसले हा. अरे मला जायला पाहिजे घरी, केवढी तरी कामं पडली आहेत ना. अरे दिवाळी येणार आहे ना, दिवाळी. हो, मला फराळ बनवायचा आहे. चिवडा, लाडू, शेव, चकली. माझ्या मुलाला ना चिवडा खूप आवडतो रे, खूप आवडतो. आणि माझ्या नातवाला ना गोड खूप आवडतं, गोड. म्हणजे आवडत असणार, मला माहितीये लहान मुलांना. मी ना बेसनाचे लाडू करणार आहे, साजूक तुपामधले. तुला सुद्धा नक्की देईन हं. माझ्या सुनेला आहे ना चकल्या अजिबात जमत नाहीत. अजिबात जमत नाहीत, कडक होतात अशा, कडक. दिवाळी संपली तरी ना तिच्या चकल्या काही तुटत नाहीत. मग माझा लेक फोनवरनं सांगतो मला, चकल्या काही जमल्या नाहीत, तुझ्या चकल्या खूप छान होतात. अरे तुझ्याशी बोलत काय बसले, निघायला हवं मला. हे सगळा फराळ करून ना मला जायचंय. चल चल मी निघते. आणि हे बघ, फराळाला यायचं बरं का. आणि नाही आलास ना तर मुस्कट फोडेन. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिन दिन दिवाळी. गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या. आणि लक्ष्मण कोणाचा, अमेरिकेचा. अशी आहे सगळी आयुष्याची पोपटपंच. असो, येणाऱ्या दिवाळीच्या ह्या पोपटाकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. जोरदार टाळ्यांनी मी आमंत्रित करतो अमिता खोपकर यांना. जोरदार टाळ्या. अमिताताई, आज तू येऊन एका कॉमेडी रियालिटी शोच्या मंचावर आमच्या सगळ्यांचे डोळे ओले केलेस. आणि आम्हाला फार इमोशनल केलंस. आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची मुलं जगाच्या पाठीवर कुठे असतील मला माहिती नाही, पण तुमचा एक हक्काचा परिवार इकडे आहे. तुमची काही मुलं आहेत, तुमच्या काही सुना आहेत, तुमची काही नातवंड आहेत, काही द्वाड आहेत, काही शांत आहेत, काही मस्तीखोर आहेत, काही गोंडस आहेत, काही मिश्किल आहेत. आणि त्या मुलांचं काय मला माहिती नाही, पण या तुमच्या मुलांतर्फे, मुलींतर्फे आणि या परिवारातर्फे तुम्हाला आमच्या फूबाई फूकडनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. वा. अश्विनी मॅम. लाईक स्वप्नील सेड की हो, असे खूप आजी आजोबा, आई बाबा आहेत जे इथे असतात. त्या सगळ्या आजी आजोबांनी दिवाळीला आमचा एपिसोड बघावा आणि खूप असावं. हो खरं. आणि तुम्ही त्यांना आय एम जस्ट गेटिंग टू इमोशनल. सगळ्या त्या आजोबांना आणि आई बाबांना फुबाई पूजातर्फे खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. आणि मी त्यांना एकच विनंती करते की आमचे एपिसोड बघा त्या दरम्यान, म्हणजे तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमिताताईंसाठी. जोरदार टाळ्या. धन्यवाद धन्यवाद. फुबाईपूचे सगळेच कलाकार या मंचावरती येऊन आग लावतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पहिल्यांदाच एक माणूस ही आग आता विझवायला येणार आहे. बघूया तो माणूस कोण आहे आणि आग नक्की कुठे लागली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि नम्रता आवटे संभेराव. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला. आग पाहुणे काय सूचना आहे त्याला. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला. हो काय ते आग लागली गाणी कसली म्हणतात. आग लागली, आग लागली, जला लागा, जला लागा, जला लागा. जला लागा. ओ माझा नवरा. तुमचा नवरा जला लागा. नाही हो, माझा नवरा 5व्या मजल्यावर अडकलाय आणि बघा ना केवढी भयंकर आग लागली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, जला लागला, जला लागला, जला लागला. अरे काय तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलात. माझ्या हातातनं स्ट्रेचर पडलं ना 5व्या मजल्यावर खाली. पाडू दे तुमचं स्ट्रेचर. इथे माझा जिवंत नवरा अडकलाय 5व्या मजल्यावर, त्याचं नाही का तुम्हाला. हो स्ट्रेचर हातातनं खाली पडलं ना तेव्हा त्या स्ट्रेचरवर जिवंत माणूस होता. म्हणजे तुम्ही स्ट्रेचर टाकून आलात. मग आग लागले. काय काय ते हसी रात हो न हो शायद फिर से जन्म में
मुलाकात हो न हो लग जा गले. तो बघ काय वरती एक माणूस ओरडतोय. नवरा आहे तो माझा. हो का? माझा नवरा अडकला वरती. वाचवा नव वाचवा. पण मला एक कळत नाही, तुम्ही खाली आला तेव्हा त्या सोबत बरोबर का नाही घेऊन आला? अहो काय झालं त्यांना ना मी सोबतच आणलं होतं. अच्छा अच्छा. पण माझ्या आईच्या घरी ना सत्यनारायणाची महापूजा आहे. काय आम्हाला नाही बोलवलं त्या? बोलणार तुम्हाला, आता काय करता? आम्ही दोघंच बसलो ना पूजेला. हो. काय झालं आईने मला एक नथ दिली होती ती अच्छा. मी खाली जाण्याला विसरले हो, हो. म्हणून मी त्यांना वर पाठवलं आणि ते वरच राहिले. म्हणजे तुम्ही एका नथीसाठी अख्खं मंगळसूत्र गहाण टाकलात? उगाच पातळपणा करू नका. माझ्या नवऱ्याला वाचवा आधी. अहो मी कसा वाचवणार? मी फायर ब्रिगेड वाला आहे. हा? फायर ब्रिगेड वाला आहे. एक मिनिट ऍक्च्युअली मी काय करू तुम्ही तुमच्याकडे शिडी आहे शिडी शिडी? त्याच्यावरून वर खाली जाता येतं. अहो मी फायर ब्रिगेड वाला आहे, म्हणजे माझ्याकडे शिडी असणार आहे. असं ना, काढा काढा काढा. नाही पण आता नाहीये. काय आमचे साहेब आहेत ना, ते घेऊन गेले, त्यांच्या मॅडमनी मागितले. हो काय दिवाळ सण आहे ना, घरची साफसफाई करायला वरून चढून बरं पडतं साफ करायला. मग तुमच्याकडे दुसरी कुठली शिडी नाहीये का? आहे ना. अहो मी फायर ब्रिगेड वाला आहे, मला दुसरी सीडी पण आहे माझ्याकडे. काढा काढा लवकर. हे बघा माझी लग्नाची सीडी आहे. लग्नाची सीडी तुम्ही खिशात घालून फिरता? हो आगीपेक्षा फार भयानक गोष्टी या जगात घडतात, याची आठवण व्हावी म्हणून. लॉजिक आहे त्याच्यामध्ये लॉजिक तुमचं लॉजिक घाला खड्ड्यात. हो का? हो, माझ्या नवऱ्याला वाचवा ना हो, काहीतरी करा ना हो, काय please. करू मला सांगा. मी एक काम करतो, ही माझ्याकडे रशी आहे ना, ती अशी ही दोरी अशी वरती वरच्याची तुम्ही टाकणार त्याच्यावर तुम्ही असं वर चढत जाणार आणि माझ्या नवऱ्याला खाली घेऊन येणार हो ना. एवढी मेहनत कशाला करायची? ही दोरी वरती टाकल्यानंतर तुमचा नवरा ती कंबरेला गोंडाळेल, मग त्याला गचकन खाली घ्यायचं तर खाली आला. हो माझा नवरा मरेल ना शनी. अहो कसा मरेल? मागे एकदा विहिरीत पडून माणूस गेला होता, तेव्हा मी त्याच्या रस्सी टाकूनच वर काढला होता त्याला. अहो, विहिरीत पडणं आणि जमिनीवर पडणं काही फरक असतो की नाही? आहे ना, फरक आहे ना. ओढून पडणार माणूस धप आ असं करतो आणि विहिरीत पडणार माणूस आ धप असं करतो. अहो काय चाललंय आपण एक काम करूया, इथे मस्तपैकी अशी विहीर खणूया, नाही तर आजूबाजूला कुठली विहीर असेल तर बघूया, आणि अशी ढकलात घेऊन या, आणि त्याचं काय उडी मारे काही काय बडबडताय? तुमच्याकडे जाळं म्हणजे त्या जाळ्यामध्ये माझा नवरा ना असा उडी मारेल आणि वाचेल तो. काय जाळे नाही हे जाळे हे जाळे घ्या. हे जाळे उडी मार उडी मार. हे जाळे? हो मी जेव्हा बोरं घेतली ना तेव्हा बोरवाल्याने हेच जाळ दिलं मला. म्हणजे माझा नवरा वाचत नाही. नक्की झालंय तुमचा नवरा वाचत नाही? चला मी जातो, मला बरीच काम आहे. काय तुमच्याकडे गादी आहे गादी? गादी? इथे तुमच्या नवऱ्याला लादीवर ठेवायची वेळ आली, तुम्ही गादी म्हणताय? हो काय एवढी आग लागली तर तुम्ही फायर ब्रिगेड वाल्याला बोलवायचं ना. फायर ब्रिगेड अहो ती गादी नाही का, ती अशी फुगवतात, त्याच्यावर माझा नवरा पडेल आणि वाचेल. हा ती गादी आहे ना, आमच्या साहेबांनी घेऊन गेले ते, त्यांना वॉटर ब्रेड साठी. त्यांना कमरेचा आजार आहे ना. कोण आहेत तुमचे साहेब? हो माझ्या साहेबांचा मी उजवा हात आहे. ते दिसतच आहे, पण बाकी काही नाही तर किमान पाणी मारून तरी आग विझवा ना प्लीज. एक मिनिट एवढंच पाणी शिल्लक आहे. मी जेव्हा आग विझवायला इथे आलो ना, तर बंबातलं सगळं पाणी संपलं होतं. म्हणजे तुम्ही रिकामा बंब घेऊन आलात? हो. मग पाणी कुठे टाकलं? ते साहेबांचे वॉटर ब्रेड मध्ये गेलंय. साहेबांचा वॉटर ब्रेड वर झोपले असतील तिकडे. काय चालवलं तुम्ही? काहीतरी करा ना हो, काहीतरी करा ना. तुम्ही दुसरा बंब मागवा, नाही तर आजूबाजूला कोणाकडे तरी पाणी असेल द्या. आजूबाजूला कोणी पाणी देणार नाही, आजूबाजूला पाणी कपात आहे. तुम्हाला कोणी पाणी देत नाही? हो. तुम्ही तर साहेबांचा उजवा हात आहात ना, मग जा ना मागा ना त्यांच्याकडे पाणी. माझा नवरा मी मागितलं साहेबांकडे पाणी मागितलं, तर ते म्हणाले की तर डाव्या हाताला द्यायला पाणी नाहीये, उजव्या हाताने कुठे द्यायला पाणी? म्हणजे माझा नवरा आता खरंच जाणार. एक मिनिट ओ बाई, तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, हो. ड्रायव्हिंग लायसन्स हो, आहे, आहे. रेसिडेन्शियल प्रूफ आहे? सगळं घरी ठेवलंय. एक मिनिट, आपण 15 लाखाची पॉलिसी काढूया तुमच्या नवऱ्याची, इन्शुरन्सची. हो एक मिनिट, हे ना हे कार्ड घ्या, हे कार्ड घ्या आणि फोन लावा त्याच्यावर. फोन लावू? एक मिनिट. फोन लावा लवकर, फोन लावा. फोन लावा. फोन लागला? हा का लागला ना? रिंग वाजली ना. ठीक आहे लागला.
हॅलो, मी इन्शुरन्स एजंट बोलतोय. हॅलो ऐका ना ओ माझा नवरा 5व्या मजल्यावर अडकलाय हो व्हेरी गुड, ऐका ना हो, मला त्याची पॉलिसी काढायची आहे बिग Very बिल्डिंगला good, आग very लागली आहे good, very खूप. good. एक minute. अहो, माझं ऐकून तरी घ्या हे घे, हे घे. विमा पॉलिसी काढायची आहे. हे घे, हे विमा घे. पॉल- हे फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या, हा. हा फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या. हा. हे पेनने सही करा. पे- एक मिनिट. हे फोन द्या, फोन द्या, फोन द्या, फोन द्या, हा. फोन द्या. सही करा, सही करा. हे फोन घ्या, सही करा, सही करा. हा हा, सही केली. केली हा, नवऱ्याची सही करा. ओ नवरा 5व्या मजल्यावर अडकला तुम्हाला ऐकू येत नाहीये का तुम्ही शाळेत गेला होता, हो गेले होते तिथे प्रगती पुस्तकावर तुम्ही वडिलांची सही केलीत, हो केली पण नवऱ्याची सही करायची होती त्याला पटकन. झालं झालं झालं. झालं 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 ओके ओके, फोन धरा. काय? हा, फोन धरा, फोन धरा. हा हा, फोन द्या, फोन हा. द्या. थँक्यू. हा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू 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 फोन ठेवू. हा ठेवा ओके. हा? हो, तुमची पॉलिसी तयार झाली, ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला पॉलिसी. म्हणजे हो, मी हा साईड बिझनेस करतो ना. काय? हो, एका नोकरीवर काय होतं का, त्यामुळे साईड बिझनेस करायला लागतो. अच्छा. पण या साईड बिझनेस साठी सुद्धा खूप कष्ट घ्यायला लागतात. काय सांगता तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्स पॉलिसीसाठी मी किती कष्ट घेतले ते. किती ही तुम्हाला बिल्डिंगला लागलेली आग दिसते, हा? ती आग सुद्धा मीच लावली. बघूयात हे स्किट कसं वाटलं आपल्या परीक्षकांना. अश्विनी मॅम, हा परफॉर्मन्स खूप छान होता. नम्रता यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. खूप खूप छान दिसतेस. स्वीट परफॉर्मन्स होता. तुझी पूर्ण लढाई आपल्या नवऱ्याला वाचवायची खूप छान होती. पण मध्ये जो काय एक मेजर रोमॅन्टिक ट्रॅक गेला ते कुठचं प्रोफेशन होतं सर? इन्शुरन्स एजंट. निशब्द केला तुम्ही मला. थँक्स अ लॉट फॉर अ लवली परफॉर्मन्स. थँक्यू. स्वप्नील सर. सुनील आणि नम्रता खूप मजा आली. आयुष्यात कुठेच कधी आग लागू नये आणि कोणालाच कधी इजा होऊ नये. पण हा मंच आणण्याची रिक्वायरमेंट अशी आहे की इकडे तुमच्या परफॉर्मन्सेसची आग लागत राहायला पाहिजे. आणि ते तुम्ही दोघे नक्की कराल, कारण तुम्ही दोघे सशक्तही आहात आणि तुम्ही दोघे अत्यंत टॅलेंटेडही आहात. गॉड ब्लेस यू. वा, बघूयात मग आता टोल किती मिळतात. अश्विनी मॅम किती? 9. स्वप्नील सर 9 गुण, एकूण 18 गुण. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. आणि आता वेळ झाली हे पाहण्याची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. बघूयात मग कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे या ना पायलट्स. आम्ही चाललोय दिवाळीच्या तयारीला. तेव्हा भेटूयात उद्याच्या एपिसोड मध्ये. बघायला विसरू नका सेंटर फ्रूट 4x4 टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच.